नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक आतापर्यंतची सगळ्यात मोठी बातमी आहे आगामी निवडणुकांसंदर्भातली. लोकसभेबरोबरच राज्यात विधानसभेच्या निवडणुकाही होऊ शकतात हे म्हणतायत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण. अशोक चव्हाणांनी हे औरंगाबादमध्ये महत्त्वाचं विधान केलंय. विधानसभेच्या अधिवेशनानंतर लगेचच विधानसभा बंद होऊ शकते अशी शक्यता अशोक चव्हाण यांनी काल औरंगाबादमध्ये बोलताना व्यक्त केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितलं की भाजपला एका सर्वेच्या अनुषंगाने माहिती मिळाली आहे, जर लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका घेतल्या तर त्याचा भाजपला अधिक फायदा होईल आणि त्यामुळेच भाजप लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याचं सुद्धा अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. तो आज लिख के देता हूं यहाँ पर, ये अधिवेशन आपका खत्म हो रहा है मेरे ख्याल से 28 तारीख को. 28 तारीख को देवेंद्र फडणवीस इस महाराष्ट्र की सरकार को बर्खास्त कर देंगे, असेंबली बर्खास्त करेगा. ताली मत मारो, सुन लो मेरी बातें. और लोकसभा और विधानसभा के दोनों चुनाव एकदम कराएगा. मैं बोल रहा हूं आपको, मैं लोकसभा और विधानसभा के दोनों चुनाव एकदम करेगा. और इसलिए मेरे कांग्रेस के भाइयों से मेरी गुजारिश है, तैयार हो जाओ, चाहे दोनों चुनाव एक साथ क्यों ना हो. 28 तारीख को देखो आप, ये सरकार को डिसॉल्व करेंगे, असेंबली भंग करेंगे और दोनों चुनाव एक साथ लगाएंगे. ये मैं आज तुमको बोल रहा हूं, इनकी तैयारी शुरू हो गई है. इनको लगता है कि झटका दे देंगे और फिर से झटके से चुनकर आएंगे. आपण बघितलं अशोक चव्हाणांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आहेत. नवाब भाई, अशोक चव्हाणांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे, कितपत शक्यता वाटतायत आणि आघाडी तयार आहे का यासाठी? नाही, असं आहे की एकंदरीत या लोकसभेच्या नंतर 6 महिन्यानंतर 3 राज्यांमध्ये निवडणूक अपेक्षित आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या 3 राज्यामध्ये लोकसभेमध्ये सत्ता गेल्यानंतर विधानसभा हातात राहणार नाही हे अंदाज त्यांना आहे. त्यासाठी एक कुठेतरी विचार भाजपच्या अंतर्गत सुरू आहे की लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक घेतली पाहिजे. म्हणजे सरकारच्या विरोधात रोष आहे. महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्ता येत नाही, त्यासाठी लोकसभेच्या लाटामध्ये काही निघून जाते काय हे अंदाज भाजपचे लोक मानत आहे. आमचं म्हणणं एकच आहे की जर त्यांना हा निर्णय घ्यायचा असतील ते त्यांनी घ्यावा. आम्ही त्याचं स्वागत करू. कमीत कमीत या राज्याच्या जनतेला 6 महिन्याआधी मुक्ती मिळेल आणि त्यांनी हे निर्णय घ्यावा. आम्ही त्याचं स्वागत करू. नवाबभाई, राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे का या सगळ्याला? हो, निश्चित रूपाने एकसंघ झाली काय, वेगळी वेगळी झाली काय, आमची तयारी आहे. पण एकसंघ निवडणुका घेतली तर या राज्यातल्या जनतेला 6 महिने आधी या सरकारकडून मुक्ती मिळेल आणि आम्ही त्याचं स्वागतच करू. अगदी धन्यवाद नवाब भाई, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघितलं नवाब मलिक म्हणतायत की 6 महिने अगोदर जर निवडणुका विधानसभेच्या झाल्या तर राज्यातल्या जनतेला या सरकारपासून मुक्ती मिळेल, म्हणजे हे सरकार जाणारच आहे आणि त्यामुळे निवडणुका कधीही घेतल्या तरी काही फायदा होणार नसल्याचं विधान जे आहे ते नवाब मलिक यांनी केलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा भाजपनं जर लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुका घेतल्या तर त्याचं स्वागत करणार आणि आपण निवडणुकीला तयार असल्याचं सुद्धा नवाब मलिक यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता भाजप काय निर्णय घेत आहे? अशोक चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे 28 तारखेला अधिवेशन संपल्यानंतर जर भाजपनं बरखास्त केलं, मुख्यमंत्र्यांनी जर विधानसभा बरखास्त केली तर लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका सुद्धा होऊ शकतात आणि त्यासाठी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा तयार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये काही राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणावर घडतील आणि त्या खरंच आता अशोक चव्हाणांनी सांगितल्याप्रमाणे होईल का किंवा नेमकं काय होईल हे बघावं लागणार आहे. जोपर्यंत आपण काही प्रवक्त्यांच्या बरोबर सुद्धा बोललो किंवा राजकीय विश्लेषकांच्या बरोबर सुद्धा बोललो तर शक्यता नाकारता येत नाही असा सुद्धा सूर उमटतोय. कारण आपण बघितलं व्यंकटेश केसरी म्हणाले ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा वापरता येऊ शकतोय भाजपला, त्याच पद्धतीनं या होणाऱ्या 3 राज्यांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा
हा चेहरा वापरता येईल, पण लोकसभेचे निकाल जर वेगळे लागले तर विधानसभांमध्ये मात्र पुन्हा एकदा भाजपची अडचण होऊ शकते आणि त्यामुळे कुठेतरी भाजपचा प्रयत्न आहे की लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका घ्यायचा। या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर अशोक चव्हाण यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे भाजपनं कुठल्या तरी सर्वेच्या माध्यमातून माहिती भाजपला मिळालेली आहे, एक सर्वे केलेला आहे, त्यामुळे त्या सर्वेच्या अनुषंगानं लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका घेतल्या तर त्याचा भाजपला चांगला फायदा होईल आणि त्याचमुळे भाजप यासाठी प्रयत्न करते असं सुद्धा समजते। आपल्यासोबत जयदेव डोळे आहेत, ज्येष्ठ पत्रकार। जयदेव सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं अशोक चव्हाणांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे, कसं बघता येईल याच्याकडे? खरंच कितपत शक्यता आहेत लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुका होण्याच्या? शक्यता मला काही वाटत नाही। जरी तयारी सगळ्या पक्षांनी केलेली असली तरी सुद्धा काँग्रेस पक्षाचं अजून काडर पूर्णपणे बांधलं जायचंय। काँग्रेस पक्षाला अजून युवकांचा पाठिंबा मिळवायचा आहे। जुने जाणते लोक काँग्रेसच्या मागे उभे आहेत, काँग्रेसला त्यांचं मतदान होईलही, पण अजून महिला, आदिवासी, दलित, नंतर अल्पसंख्याक या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायला काँग्रेसला वेळ लागेल। त्याच्यामुळे अशोकराव चव्हाणांनी जो काही तर्क लढवला आहे की एका वेळी निवडणूक लढवल्या, एकाच वेळी निवडणुका झाल्या तर फायदा होऊ शकेल, पण मला नाही वाटत काँग्रेसची तशी तयारी नाही। कदाचित डावपेचाचा भाग म्हणून शिवसेनेला आणि भाजपला एकमेकांपासून दूर रोखण्याचा प्रयत्न म्हणून कदाचित ते असं बोलले असतील, पण महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अजून यायचा आहे, तर तो अर्थसंकल्प आल्यानंतर मग कदाचित हालचाली सुरू झाल्या तर सुरू होतील। पण तरी सुद्धा फायदा कोणाला हे तर उघड आहे की भाजपलाच तो फायदा होणार। फक्त शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही तर मात्र सगळ्याच पक्षांना थोडी थोडी मतं मिळतील, थोड्या थोड्या जागा मिळतील। युती आघाडी आणि बहुजन विकास आघाडी आणि MIM यांचा मुद्दा अजून सुटायचा आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की इतक्यात घाई करून एकत्र निवडणुका लढवल्या तर काँग्रेसला तोटा व्हायची शक्यता आहे। अगदी डोळे सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं अशोक चव्हाणांनी असं सुद्धा विधान केलं की एक सर्वेच्या माध्यमातून भाजपला माहिती मिळाली की लोकसभेबरोबर विधानसभा घेतल्या तर आपल्याला फायदा मिळेल। कुठेतरी सर्वेच्या आधारावर हे सगळे पक्ष रणनीती ठरवताना दिसत आहेत। गेल्या वर्षभरापासूनच सगळ्या मतदारसंघामध्ये सर्वेक्षण चालली आहेत। माझ्या काही विद्यार्थ्यांचाही त्याच्यामध्ये सहभाग होता। आता हे मार्केटिंगचं तंत्र नव्या रूपामध्ये राजकारणामध्ये येत आहे की लोकांना आधीच प्रश्न विचारायचे, त्यांचा कल कोणाकडे आहे, कोणत्या प्रश्नावर त्यांचं मत प्रतिकूल आहे, अनुकूल आहे। पण मला वाटतं की तशा तात्कालिक मुद्द्यांवर होतं काहीतरी, पण गेली 2 वर्ष काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर महाराष्ट्र छानपैकी पेटवला असल्यामुळे त्यांना ती अनुकूल परिस्थिती जाणवत असावी। पण केवळ शेतकरी वर्ग काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनुकूल असून चालणार नाही। सर्वेक्षणामध्ये मध्यमवर्गीय, शहरी किंवा अल्पसंख्याक, दलित, आदिवासी यांची मतं कुठं जातायत, कुठं वळतायत हे कळत नाही। आणि मुख्य म्हणजे मराठा जातीची संभ्रमावस्था सगळ्याच पक्षांना गोंधळात टाकतीये। आरक्षणाचा मुद्दा हाताळल्यापासून या सरकारविषयी मराठा जातीचे अनेक कार्यकर्ते, नेते, नागरिक, मतदार अनुकूल झाल्यासारखे वाटतात, पण अजूनही तो मतदारही गोंधळलेला दिसतो आणि राजकीय पक्ष हे गोंधळलेले दिसतात। अगदी जयदेव सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर लोकसभेला जर वेगळे निकाल लागले तर विधानसभेवर त्याचा परिणाम होईल आणि तिकडे सुद्धा फटका बसेल, म्हणून कुठेतरी भाजप दोन्ही निवडणुका एकत्र घेऊ इच्छिते असं सुद्धा बोललं जातंय। त्याबद्दल काय सांगाल सर? बरोबर आहे। आता कसं झालंय की मोदींच्या भाषणांमधली आकर्षकता संपून गेलेली आहे। मोदींकडे आता नवे मुद्दे राहिलेले नाहीयेत। ते भ्रष्टाचार हा एकच मुद्दा घेऊन काँग्रेसवर हल्ला करतायत किंवा प्रतिपक्षांवर हल्ला करतायत। भ्रष्टाचार हा राजकारणातला मुद्दा 2014च्या निवडणुकीत खरा ठरला खरा, पण नंतर तो कितपत झालाय, भ्रष्टाचार खरोखर कमी झालाय काय सरकारी कार्यालयातून, तर झालेला नाहीये। त्यामुळे भ्रष्टाचारावर खूप तोंडसुख घेणं त्यांच्या पक्षाला लाभदायक असलं तरी महागाई, बेरोजगारी, नंतर उद्योगधंदे सुरू न होणं, गुंतवणूक कमी होणं, अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्या सामान्य मतदाराला भेडसावत आहेत। त्याच्यामुळं एकत्र निवडणुका घेऊन परत हात दाखवून अवलक्षण कशाला असाच विचार भाजपला भेडसावतोय असं दिसतंय।
अगदी धन्यवाद सर, तुम्ही केलेल्या संपूर्ण या विश्लेषणाबद्दल. आपण बघितलं ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे आपल्या सोबत होते, त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये याचं विश्लेषण केलेलं आहे. आपण थेट जाणार आहोत नवी दिल्लीला. आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आपण बघितलं बऱ्याच ज्येष्ठ पत्रकारांशी आपण बोललो आणि राजकीय विश्लेषकांशी सुद्धा बोललो. जरी अशोक चव्हाण यांनी हे विधान केलेलं असलं, हालचाली जरी सुरू असल्या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये, तरी सुद्धा याची शक्यता थोडीशी कमीच वाटते असं सगळ्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल या सगळ्याबद्दल? बरोबर आहे. ज्या पद्धतीनं साधारणतः विधानसभा निवडणुकाची तयारी करण्यासाठी साधारणतः 5 ते 6 महिन्याचा कालावधी लागतो, त्या पद्धतीची तयारी सध्या राज्यात दिसत नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे. पण दिल्लीमध्ये जर बघितलं आपण तर 2 यामध्ये महत्त्वाचे विषय आहे. एक तर विषय जो आहे खास करून हरियाणा आणि सोबतच महाराष्ट्र या 2 विधानसभांच्या म्हणजे अतिरिक्त आहे. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकासोबत होतच आहे हे लोकसभेसोबत. म्हणजे लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि त्या 5 राज्यांची म्हणजे ज्यामध्ये अरुणाचल प्रदेश आहे, त्यानंतर इतरही 5 प्रदेश आहेत. अशा 5 प्रदेशांसोबत 2 प्रदेश म्हणजे 7 प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका घेण्याचा प्रयत्न आहे. मुद्दा असा आहे यामागे की यातून खरंच फायदा भारतीय जनता पक्षाला होत असेल तर भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न राहील की विधानसभेच्या निवडणुका सोबत घ्यायच्या. आपल्याला माहित असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक देश एक निवडणूक नावाची एक संकल्पना मांडली होती. त्यानुसार देशभरात प्रयोग सुरू झाले होते. यावरती निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं होतं की त्या पद्धतीची तयारी केंद्रीय निवडणूक आयोगाची नाही आहे. पण जर भारतीय जनता पक्षाला सत्तेत पुन्हा वापस यायचं असेल तर त्यांना या निवडणुकासोबत घेण्याबद्दल चर्चा सुरू आहे त्यांची. आणि त्यामागे कारणच असं महत्त्वाचं आहे की जे काँग्रेसही सांगतात आणि जे भारतीय जनता पक्ष सांगतात की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सोबत घेतल्या तर नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर जर लढल्या तरच फायदा होऊ शकतो. कारण की दुसरा चेहरा हा विधानसभेसाठी भारतीय जनता पक्षाकडे नाही. आपल्याला माहित असेल यापूर्वीच्या बहुतांश विधानसभा निवडणुका ज्या आहेत या निवडणुका नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरच लढल्या गेलेल्या आहेत. फक्त या 5 राज्याच्या निवडणुका ज्या गेल्या काही महिन्यापूर्वी झाल्या त्याच त्यांना अपयश आलेल्यावर बाकीच्या सर्व निवडणुका झाल्या 19 राज्यांमध्ये. त्यामध्ये बहुतांश जागेंवरती नरेंद्र मोदींचा चेहरा होता. प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदींनी मोठ्या प्रचारसभा घेतल्या. त्यातून त्यांना एक मोठं यश मिळालं. याचा अनुभव खास करून भारतीय जनता पक्षाला आहे. त्याचमुळे त्या अनुभवाच्या आधारावरती असा प्रयत्न होऊ शकतो की विधानसभा निवडणूक जी आहे महाराष्ट्राची आणि लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक सोबत घ्यायची. एक चेहरा असायचा, एका चेहऱ्याच्या नावावर मतं मागायचे. देशात जो विकास झालेला त्याचा दावा करायचा, विकासाच्या योजनांची माहिती द्यायची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा सोबत मोदींसोबत म्हणजे दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशा संकल्पनेने ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न असू शकतो भारतीय जनता पक्षाचा. अशाच प्रकारचे संकेत अशोक चव्हाण यांनी दिलेले आहे. अगदी प्रशांत, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर अशोक चव्हाण यांनी जे भाकीत केलेलं आहे त्या अनुषंगाने जर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जर एकत्र झाल्या तर त्याचा फायदा नेमका कुणाला होऊ शकतोय? ज्या पद्धतीने बघितलं आहे की भारतीय जनता पक्षाची तयारी ही नेहमी अतिशय वरच्या याच्या गटाची असते आणि ज्या पद्धतीने त्यांचं पन्ना प्रमुख असो, अर्धा पन्ना प्रमुख असो, बूथ लेवल असो. आपल्याला माहित असेल की रावसाहेब दानवेंनी गेल्या 15 दिवसापूर्वी एक महत्त्वाची बैठक ही महाराष्ट्रामध्ये घेतली होती आणि त्या बैठकीवर त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की आम्ही 43 लोकसभा मतदारसंघातील बहुतांश विधानसभा जागेवरती आमची तयारी आहे. कारण की त्यावेळेस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची दोघांची युती होत नव्हती. त्या संदर्भात शिवसेनेच्या वतीनं ज्या पद्धतीनं वक्तव्य देत होते त्याला भारतीय जनता पक्ष फार गांभीर्याने घेत नव्हता आणि अशा वेळी भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न होता की साधारणतः युती व्हावी आणि यातून ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला फायदा व्हावा. कारण की जर युती झाली नाही तर मोठा नुकसान हे भारतीय जनता पक्षाला होईल लोकसभेमध्ये. आणि दुसरीकडे शिवसेनेचा प्रयत्न असा आहे की विधानसभेमध्ये ही युती व्हावी आणि लोकसभेत युती आहे. त्याची अटच ती आहे की जर त्यांना विश्वास नाही आहे भारतीय जनता पक्षावरती हे विधानसभेत युती करतील की नाही. ज्या पद्धतीनं गेला अनुभव त्यांच्याकडे आहे, विधानसभेत दोन्ही वेगवेगळे लढलेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे की या दोन्ही विधानसभा जर एकत्र, विधानसभा असो आणि लोकसभा जर एकत्र झाल्या तर फायदा भारतीय जनता पक्षाला होईल. त्याचमुळे भारतीय जनता पक्षाने तशी तयारी केलेली आहे. शिवसेनेची देखील तशी त्याच पद्धतीची तयारी सुरू आहे. काँग्रेसची तयारी कुठपर्यंत आहे या संदर्भात अजूनही स्पष्टता नाही आहे. कारण की आपल्याला माहित असेल की गेल्या 1 महिन्यांमध्ये साधारणतः काँग्रेसने ज्या पद्धतीनं अतिशय तेजीने जनसंघर्ष यात्रा काढल्या आणि जी वेगाने आपल्या विधानसभेत मतदान क्षेत्रात जाऊन मतदारांशी चर्चा केली, लोकांशी चर्चा केली आणि त्यांची तयारी देखील वेगाने सुरू केली आहे. त्याचमुळे दिल्लीमध्ये देखील आता येत्या रविवारी अशोक चव्हाण असणार आहे आणि ते या संपूर्ण लोकसभांच्या आणि विधानसभेच्या संदर्भातली जी माहिती आहे आणि जे सर्वे काँग्रेसने केलेले आहेत त्याची माहिती आणि त्याच्यावर चर्चा करतील. त्यामुळे असं म्हणता येईल की
काँग्रेस म्हणजे प्रशांत कुठेतरी घडामोडींना वेग आलेला दिसतोय, त्यामुळे खरंच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होणार का हे बघावं लागणार आहे. अशोक चव्हाणांनी या संदर्भातलं महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे. मोठी बातमी आहे, आगामी निवडणुकांसंदर्भातली बातमी आहे. लोकसभेबरोबरच राज्यात विधानसभेच्या निवडणुकाही होऊ शकतात आणि हे विधान केलेलं आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी. विधानसभेच्या अधिवेशनानंतर लगेचच विधानसभा भंग होऊ शकते अशी शक्यता अशोक चव्हाण यांनी वर्तवली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. आणि या सगळ्याचं विश्लेषण जाणून घेणार आहोत. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळजोशी आपल्या सोबत आहेत. प्रकाश सर, अतिशय महत्वाचं हे विधान आहे, कसं बघता येईल, याच्याकडे कितपत शक्यता वाटते? हे विधान तर निश्चितपणे महत्वाचं आहे. याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि लोकसभा एकत्र होण्याची शक्यता याच्या आधीपासूनच चर्चेला आलेली आहे. आपण जर बघितलं तर शिवसेना आणि भाजपचं जे पहिलं सरकार होतं ते सरकार सुद्धा नारायण राणे मुख्यमंत्री असताना 6 महिन्याआधी त्यांनी बरखास्त करून त्यावेळेस लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेतलेल्या होत्या. परंतु आजपर्यंतचा अनुभव असा आहे की लोक ज्यावेळेस तुम्हाला 5 वर्षाची मुदत देतात त्यावेळेस ती 5 वर्षाची मुदत येणाऱ्या सरकारनं पूर्ण करावी अशी त्यांची अपेक्षा असते. आणि जो कोणी या निवडणुका ज्या आहेत त्या आधी घेण्याचा प्रयत्न करतो त्यांच्याविषयी कुठेतरी नाराजी व्यक्त होते. त्यामुळे हा जरी अनुभव पाठीशी असला तरी देखील आजची जी परिस्थिती आहे त्यामध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक म्हणजे लोकसभा आणि विधानसभेची घेण्याच्या मनस्थितीत असू शकतात. याचं महत्वाचं कारण असं आहे की आपण जर बघितलं तर शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये जागा वाटपावून आणि कशा प्रकारे निवडणूक लढवावी यावरून वादविवाद आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये युती होईल की नाही इतपत सुद्धा शंका व्यक्त केली जात आहे अजून सुद्धा. तर एकत्र जर निवडणुका घेतल्या तर मला असं वाटतं की त्यावेळेस शिवसेना भाजपला युती करण्यासाठी सोयीचं होऊ शकेल. दुसरा मुद्दा असा की जर निवडणुका एकत्र झाल्या तर लोकसभेची निवडणूक जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढली जाईल आणि त्यांचा जो काही करिश्मा आहे त्याचा उपयोग शिवसेना भाजप दोघांनाही महाराष्ट्रात होऊ शकतो. आणि दुसरीकडे असे की आजच अशोक चव्हाण यांनी हे वक्तव्य का केलं तर मला असं वाटतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये लोकसभेच्या ज्या वाटाघाटी चालू आहेत म्हणजे सीट कोणाला कुठली असावी, किती प्रत्येक पक्षाने किती सीट लढवावी आणि त्याचबरोबर इतर कोण पक्ष जे आहेत मित्र पक्ष त्यांना कसं बरोबर घ्यावं, त्यांना कुठे ऍडजस्ट करावं याची ही चर्चा चालू आहे. त्याचा सुद्धा संदर्भ कुठेतरी असू शकतो. आणि दुसरं म्हणजे सार्वत्रिकपणे अशा प्रकारची घोषणा केल्यानंतर पक्षातले कार्यकर्ते सुद्धा जागरूक होतात आणि उत्साहाने कामाला लागतात. तर मला असं वाटतं यांनी जी घोषणा केली ती या पद्धतीने केली असेल. परंतु शेवटी निर्णय जो आहे तो निर्णय शिवसेनेपेक्षा भाजपनेच घ्यायला लागणार आहे की भाजपचे मुख्यमंत्री आहेत आणि भाजपलाच या सगळ्या गोष्टीचा विचार करून एकत्र निवडणूक घेतल्या तर त्याचा फायदा होईल का किंवा त्या वेगळ्या घेतल्या तर काय होऊ शकतं असा विचार करून मला वाटतं ते निर्णय घेतील. अगदी प्रकाश सर, या सगळ्यामध्ये आता जर बघितलं हे भाजप किंवा शिवसेना निर्णय घेतील पण या सगळ्या आत्ताची सद्य परिस्थिती बघितली तर याचा फायदा कुणाला होऊ शकतोय? नाही, फायदा म्हणजे एक तर शिवसेना भाजपला एकत्र लढण्यामध्ये एक सोयीचं ठरू शकतं. परंतु शेवटी त्याचा फायदा म्हणजे त्याचा जास्त फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. कारण नरेंद्र मोदींचं जे त्यांचे गेले 4-5 वर्षाचं जे कार्य आहे आणि त्यांची लोकांवर जे काही त्यांनी पकड आहे मग ते तो करिश्मा 2014 मध्ये होता तितकाच आहे का कमी झालाय हाही भाग असला तरी जास्त फायदा त्याचा भाजपला होईल असं मला वाटतं. अगदी धन्यवाद प्रकाश बाळजोशी सर, तुम्ही केलेल्या संपूर्ण विश्लेषणाबद्दल. आपण बघितलं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळजोशी आपल्या सोबत होते. त्यामुळे सर्वात मोठी बातमी आपण आता जी बघितली तर काँग्रेस प्रदेशाचे अशोक चव्हाण यांनी भाकीत वर्तवलेले आहे. विधानसभा भंग होऊन लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये एकत्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आणि त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत.